नालेगाव गाडगीळ पटांगण येथे हनुमान व्यायामशाळा यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह हरिभक्त परायण रत्नाताई सुतार यांची कीर्तन सेवा संपन्न झाली आहे। अडाणी समाजाला ज्ञानाकडे घेऊन जाण्याचं काम संतांनी केले। त्यांचे विचार समाजाला प्रेरणादायी आहे। आपण ज्यावेळी संकटात असतो त्यावेळी देवाची आठवण होत असते। हे न करता आपल्या आचरणातून देवाची भक्ती दिसू द्या। संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक तेजस्वी सूर्य होते। वारकरी संप्रदायाचे महान संत आणि समाजसुधारक म्हणून त्यांनी जे कार्य केलं ते आजही प्रेरणादायक ठरत आहे। त्यांचा जीवन प्रवास म्हणजे आध्यात्मिक शुद्धतेचा, समाजसेवेचा आणि सत्यवादित्वाचा एक आदर्श मार्ग आहे। तुकाराम महाराज यांनी त्यांच्या अभंगवाणीच्या माध्यमातून समाजाला नवा दृष्टिकोन दिला। त्यांच्या अभंगांनी सामान्य जनतेच्या मनात ईश्वर भक्तीची आणि आत्मचिंतनाची ज्योत पेटवली। त्यांचे शब्द म्हणजे थेट हृदयाशी संवाद करणारे आणि प्रत्येक माणसाच्या अंतरात्म्याला स्पर्श करणारे होते। त्यावेळेच्या समाजात असलेली जातपात, अंधश्रद्धा आणि भेदभाव या गोष्टींविरोधात त्यांनी आवाज उठवला। सर्व धर्म, सर्व जाती समान हा त्यांचा संदेश एक प्रकारे राष्ट्रीय एकात्मतेचा पाया होता। आजच्या भारताच्या सामाजिक समरसतेच्या संकल्पनेला त्यांच्या विचारांनी मोठा आधार दिलाय। संत तुकाराम यांनी केवळ अध्यात्मच नव्हे तर सामाजिक आणि मानसिक स्वातंत्र्य दिलं। त्यांनी आपल्या कीर्तनाद्वारे लोकांना विचार करण्याची, चूक ओळखण्याची आणि सन्मार्ग स्वीकारण्याची प्रेरणा दिली, असं प्रतिपादन हरिभक्त परायण रत्नाताई सुतार महाराज यांनी केलं। देव मानतो छत्रपती शिवाजी महाराज एवढा आदर्श का हो? कारण जगद्गुरु तुकोबरायासारख्या संतांच्या आशीर्वादाचा हात त्यांच्या मस्तकावरती आहे। विठ्ठल पहिलं क्षेत्र सांगितलं मी राजकीय क्षेत्र। आता दुसरं क्षेत्र आहे आर्थिक क्षेत्र। आर्थिक क्षेत्र म्हणजे काय हो? एवढे एवढ्यात नगरच्या बाया यांना पैसे कळतच नाहीत। महाराज तात्या कुठे? तात्या यांना पैसे कळतच नाही। हा आर्थिक क्षेत्र म्हणजे काय हो? पैसा। पैसा हा माणसाने जरूर कमवा। काय मी म्हणत नाही, सर्वसाधारण मधला माणूस हा चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकतो। आजकाल लोकांना पैसे कमवणं विशेष वाटतच नाही। काय पैसे हा सर्वसाधारण मधला माणूस सुद्धा कमवू शकतो, पण माणसाने पैसा हा जरूर कमवावा, पण कमवण्यामागचा मार्ग हा योग्य असला पाहिजे आणि तो खर्च सुद्धा योग्य पद्धतीनेच झाला पाहिजे। त्यावरती सुद्धा संतांनी मार्गदर्शन केले की बाबांनो, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे। त्या ठिकाणी सुद्धा संतांनी मार्गदर्शन केले की माणसाने पैसा हा जरूर कमवावा, पण तो कमवण्या मागचा मार्ग हा योग्य असला पाहिजे। पहिलं क्षेत्र सांगितलं राजकीय क्षेत्र, दुसरं क्षेत्र सांगितलं मी आर्थिक क्षेत्र। आता तिसरं क्षेत्र सांगणार आहे शैक्षणिक क्षेत्र। शैक्षणिक क्षेत्र म्हणजे काय हो? बालक आहे शाळेत, इतर गल्लीतली मुलं शाळेत जातात म्हणून मलाही शाळेमध्ये जायचं, आई बापाकडे हट्ट आहे। तो बालक सकाळी उठतो, स्नान करतो, दप्तर लटकवतो आणि धाब्यावर कोण म्हणलं शाळेत जाऊन बसतो। शाळेत गेल्याच्या नंतर त्या शाळेमध्ये जसं जसं गुरुजी त्या फळ्यावरती अनुकरण करतात तसं तसं इतर मुलं ही करू लागले, पण त्या बालकाची आणि शाळेचे काही ओळख अद्याप ही झालेली नव्हती। तो का गेला? इतर गल्लीतले मुलं शाळेत जातात म्हणून मलाही जायचं, आई बाबाकडे हट्ट करून गेला। पण इतर गल्लीतले लेकरं जे आहेत ते जसं जसं गुरुजी फळ्यावरती अनुकरण करतात तसं तसं तो बाकीचे लेकरं सुद्धा आपल्या पाठीवरती करू लागले, पण ह्या बालकाचं शाळेची ओळखच नव्हती, काहीच कसलाच संबंध नव्हता। त्या गुरुजीचं लक्ष त्या बालकाकडे जातं, ते गुरुजी त्या बालकाकडे जातात, त्याचा हात आपल्या हातामध्ये धरतात, त्याच्या हातामध्ये पेन्सिल देतात आणि असा आईचा असतो त्याला गिरवायला शिकवतात। जसं शाळेचं आणि बालकाचं क्षेत्रामध्ये सुद्धा संतांनी मार्गदर्शन केले की बाबांनो, अर्भकाचे साठी पण ते हाती धरिली पाटी, ओ पण ते हाती धरिली अर्भकाचे साठी पण ते हाती धरिली पाटी, ऐसे संत जगी क्रिया करुणी दाविती। अज्ञानी समाजाला ज्ञानाकडे ओढण्याचं काम संतांनी, अशा अनंत उपकार्य साधू संतांच्या आपल्यावरती आहेत। कुठल्याही क्षेत्रामध्ये परिपक्व परिपूर्ण जर व्हायचं असेल तर त्या ठिकाणी
ठिकाणी संतांचं मार्गदर्शन फार म्हणजे फार महत्वाचं आहे. म्हणून तुकोबारायांना भक्त हा शब्द अधिक विशेष महत्वाचा वाटला. मग मला सांगा महिला मंडळ, भक्त सांगणारे अनेक अभंग आहेत, भगवंत सांगणारे सुद्धा अनेक अभंग आहेत आणि भक्ती सांगणारे सुद्धा अनेक अभंग आहेत. मग भक्ती सांगणारा अभंग पाठ आहे का तुमच्या? ही चिथोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. आणि भक्त या शब्दाचं वर्णन करणारा अभंग, भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशापास. आणि भगवंताचं वर्णन करणार तर अनेक अभंग आहेत. सुंदर ती ध्यान उभे विठीवारी, सुंदर आपल्याशिवाय एक सेकंद सुद्धा बाजूला जाऊ शकत नाही. कारण महावैष्णव माऊली ज्ञानोबराय सांगतात, सर्वा घटी राम देहादिही एक. तो प्रत्येक जीवामध्ये वास करतोय, तो प्रत्येकामध्ये आहे, तुमच्यात आहे, माझ्यात आहे. पण तुम्ही म्हणाल ताई तुम्हीच सांगता, हा जगाचा मालक तुमच्यामध्ये आहे, आमच्यामध्ये आहे, मग त्याची आम्हाला जाणीव का होत नाही? कारण जे भक्तांनी केलंय, जे संतांनी केलंय ते तुम्हाला करावे लागेल. मग तुम्ही म्हणाल काय केलं? मग त्या भक्तांनी काय केलं? आणिली रूपावळे करुणी खळे. ती जी भक्तांनी केलंय ते तुम्हाला करायचंय. काय केलं हो? त्याची जर तुम्हाला जाणीव व्हावा असं जर वाटत असेल, ते संतांनी केलंय, जे भक्तांनी केलंय ते तुम्ही करायचे. काय मग मला सांगा महिला मंडळ, तुम्ही लोणी करता का हो? हा, लोण्याचा तुमचा कसला संबंध नाही. पुरुष वर्गाकडे काम आहे का ते? तर त्याला एकमेव पहिला घटक कोणता लागतो महिला मंडळ? तुम्ही काय बोलायला तयारच नाही. आता कसं करावं? हा, तुम्हाला असा आनंद वाटत नाही का कार्यक्रमामध्ये? लोणी करायचं असेल तर एकमेव पहिला घटक घ्यायचे, दूध घ्या, ते लाल मुक्त चुलीवर किंवा गॅसवर तापवायचे आणि त्याच्यामध्ये विरजण घालायचं. आणि विरजण घातल्याच्या नंतर 1 ते 1.5 दिवसामध्ये त्याचं दह्यात रूपांतर होतं. आणि दह्यात रूपांतर झाल्याच्या नंतर त्याच्यात रवी टाकून त्याचं विशिष्ट अशा पद्धतीने हुसळण करायचंय. आणि हुसळण केल्याच्या नंतर सार जो आहे तो बाजूला लोटायचा आणि सार घ्यायचा. काय त्यातलं आपल्याला ते हुसळण केल्यावर काय प्राप्त होतं? लोणी. मग महावैष्णव माऊली ज्ञानोबराय काय सांगतात? वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. तीच प्रोसिजर नंतर आपल्याला हुसळण केल्याच्या नंतर आपल्याला त्यातलं लोणी प्राप्त होतं. तीच पद्धती आणि तीच प्रोसिजर करायची. जे आपलं चित्त आहे, काय 2 मिनिटं माझ्याकडे लक्ष द्या, कान लावून ऐकायचंय बरं का. जे तुमचं चित्त आहे, आपलं जे चित्त आहे हे नामाने तापवायचंय. काय चुलीवर किंवा गॅसवर नाही, नाम चिंताने तापवायचंय. आणि नाम चिंतनाने तापलं की त्याच्या संत वचनाचं विरजण घालायचंय. आणि ते विरजण घातल्याच्या नंतर आपुला तो एक देव करुणी घ्यावा. मग तो की एकदा आपला झाला, त्या भक्ताचा झाला की मग जसं हवं तसं त्यांना दर्शन देतो आणि त्यांच्या म्हटल्याप्रमाणे त्यांच्या समोर कृती करतो आणि त्यांच्या हृदयामध्ये साठवला जातो अभंगाचं अहिल्यानगर शहरातील नालेगाव गाडगीळ पटांगण येथे हनुमान व्यायामशाळा यांच्या वतीनं आयोजित अखंड हरिनाम सप्ताहामध्ये हरिभक्त परायण रत्नाताई सुतार महाराज यांची कीर्तन सेवा संपन्न झाली. यावेळी माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल, सुनीता मुदगल आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तर धार्मिक कार्यक्रमातून समाज एकवटला जातो, त्यातून बंधुभाव निर्माण होत असतो. अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून नालेगाव गाडगीळ पटांगण येथे आध्यात्मिकतेचं केंद्र बनलं असून नागरिक धार्मिक कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत. पावन हनुमान मंदिर हे भाविकांचं श्रद्धास्थान असून त्या ठिकाणी वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत असल्याची माहिती माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल यांनी दिली. मी पारायण युवा कीर्तनकार रतनताई महाराज गेवराईकर या कार्यक्रमाला ज्यांनी मला आमंत्रित या ठिकाणी केलं असे असणारे आमचे दत्तात्रेय दादा माजी नगरसेवक. एवढं सुंदर नियोजन आहे आणि कीर्तनाचा दुसरा दिवस आहे. संत परप्रकरणातील मी बोलण्याचा, भक्त समागमी ह्या अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. रामकृष्ण हरी. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.